आठ. दादा आपलं नाव काय आहे? माझे नाव बाळू भास्कर पडार. मी माळुंगी गावचा पोलीस पाटील आहे आणि अतिरिक्त चार्ज म्हणून पिंपळदेवीला माझ्याकडेच आहे. बरं. बरं, सालाबादप्रमाणे पिंपळगाव देवी या ठिकाणी यात्रा भरवली जाते. आज म्हणजे आज यात्रेचा दुसरा की तिसरा दिवस आहे. हा तिसरा. आणि या ठिकाणी पिंपळगाव देवी या ठिकाणी जगदंबा मातेच्या यात्रा भरवली जाते. या ठिकाणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या जगदंबा मातेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी यात्रा भरवली जाते याची पार्श्वभूमी काय सांगाल? यात्रेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर ही यात्रा बरेच जुन्या म्हणजे परंपरेपासून 60-70 वर्षाच्या अगोदरपासून ही यात्रा भरते. पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात होते. 15 दिवस यात्रा असते. ही यात्रा म्हणजे डायरेक्ट आपलं खानदेश आणि विदर्भाच्या संगमावर जे विदर्भाचं प्रवेशद्वार मानलं जातं पिंपळगाव देवी, त्या गावाला पौर्णिमेच्या दिवशी यात्रा भरते. तर 15 दिवस चालते. इथं म्हणजे भाविक पूर्ण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राबाहेरून सुद्धा एक आपलं श्रद्धास्थान म्हणून बरेच लांबून येतात, दर्शनाला येतात इथे. बरं, तुम्हाला म्हणजे या ठिकाणी एक तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील आहात, तुम्हाला काही अनुभव वगैरे आलेला आहे का? अनुभवास काय आलेला आहे काय थोडक्यात? गावाचा अनुभव म्हटलं तर सर्व गाव चांगलं आहे. मोठं गाव आहे, जरा लोकसंख्या चांगली तिथली. आणि यात्रेच्या वेळेस जे भाविक येतात त्यांची पाण्याची किंवा इतर सर्व व्यवस्था आहे, ते स्वच्छ पाणी त्यांना पिण्यासाठी सर्व म्हणजे पूर्ण नियोजन असतं त्या ग्रामपंचायतचं तिथल्या ग्रामपंचायतची कार्यकारिणी जी आहे त्यांचं पूर्ण सहकार्य असतं, नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. आणि या यात्रेचं विशेष महत्त्व काय आहे? यात्रेचं विशेष महत्त्व म्हटलं म्हणजे इथं लोकांची अशी श्रद्धा आहे, म्हणजे जे मनात आपण देवीजवळ मागलं ते बरेचसे असे म्हणजे लोकांना असं जाणवतं की नाही बा आपला नवस पूर्ण झाला, आपल्या जे मनाची इच्छा ते पूर्ण झाली. तर इथं लोक नवस मान देतात, नवस म्हणतात त्याला. म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार असे 2 दिवस असतात. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी या ठिकाणी नवस फेडण्यासाठी नवस फेडण्यासाठी एवढी गर्दी असते की मंगळवार शुक्रवार तुम्ही येऊन पहा. एवढी गर्दी की यात्रेमध्ये पाय ठेवायला जागा राहत नाही. म्हणजे या ठिकाणी एखाद्या महिलेला मुलबाळ होत नसेल आणि तिने जर तिची भावना व्यक्त केली तर ते पूर्ण होते. तेव्हा पूर्ण म्हणजे माणसं पूर्ण विश्वास आहे तेव्हा जगदंबा मातेवर. ओके ओके ओके. बरं, आता तुम्ही त्या गावचे पिंपळगाव देवीचे पोलीस पाटील आहात, तर आपण तेथील नागरिकांना आपण आव्हान काय करणार या यात्रेनिमित्त? यात्रेतील त्या नागरिकांना आव्हान हेच की बा सुरक्षित राहा. काही कायदा सुव्यवस्थेच्या हिशोबानं काही लागलं तर माझा नंबर आहे, तिथे आमचे ठाणेदार आहे धामगाववाडी पोलीस स्टेशनचे, सर्वांचे सहकार्य, बंदोबस्त व्यवस्था, सर्व तिथले अवैध धंदे ते सर्व पूर्णपणे बंद असतात. कोणतेही कोणाला काही त्रास होत नाही. अनुचित प्रकार वगैरे काही कोणता आतापर्यंत तर कधी नाही घडला असा अनुचित प्रकार. आणि सर्व सहकार्य असतं पोलिसांचं बी सर्वच. एक जातीय सलोखा राखण्याचं परिपूर्ण सहकार्य. सर्व म्हणजे सांगायचं झालं तर सर्व धर्माचे लोक तिथे येतात. असं कोणतं एक असा धर्म की येत नाही दर्शनासाठी, सर्व यात्रेमध्ये येतात. बरोबर. सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी त्या यात्रेचं दर्शन मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि उत्साहपूर्ण वातावरणाची यात्रा साजरी केली जाते. पूर्ण म्हणजे एकदम लहान मुलांपासून सर्व एकदम आनंदानं हे करतात. ओके.